हरिओम. माझं नाव आशनावीरा महेश चव्हाण, गडिंग्लज उपासना केंद्र, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. तर सध्याचाच अनुभव आहे. आम्ही आत्ताच ऑक्टोबर एंडला शिर्डीला जायचा प्लॅन केला. अचानकच शिर्डीला जायचा प्लॅन केला, त्यामुळे काही तिकीट्स वगैरे बुक नव्हते आणि आम्ही निघालो असेच. आणि पुण्यावरून आम्ही दुपारी निघालो शिर्डीला. त्यामुळे शिर्डीला पोचायला आम्हाला 10-10:30 वाजले. आणि असं सगळ्यांकडून ऐकलं होतं की तिथे भक्तिनिवास आहेत भरपूर आणि भक्तिनिवासला तुम्हाला राहायची सोय होऊन जाईल म्हणून. आणि आम्ही गेलो तिथे, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की भक्तिनिवाससाठी ऑनलाईन पण बुकिंग्स केले जातात आणि खूप सारे भक्तिनिवास असल्यामुळे आम्हाला वाटलं की एखादा मिळूनच जाईल. आणि तिथे गेलो तर तिथे भरपूर लाईन होती आणि 10 वाजले होते. त्यामुळे प्रसादही संपला आहे असं आम्हाला कळलेलं आणि उपाशी होतो. म्हणजे पहिल्यांदाच शिर्डीला गेलेलो, कोणी ओळखीचं नाही, आजूबाजूच्या परिसराची माहिती नव्हती. आणि अशी चौकशी केली, अर्धा-पाऊण तास बसलो तिथे आणि मोकळ्या वेळेत रामनाम वही लिहिली, बापूंच्या त्रिविक्रम जपाचा जपही केला. आणि बापूंना म्हटलं, आता बापू तुम्हीच राहायची सोय करा. 11 वाजले होते तरी दरम्यान. आणि आम्ही तिथून निघालो आणि येत असताना जिथे भक्तिनिवासमध्ये आम्ही गेलेलो रूम्स बघायला, तो भक्तिनिवास खूप मोठा होता, त्यामुळे कुठल्या गेटनी जायचं हे कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही एका गेटनी जात होतो आणि तोपर्यंत तिथं आम्हाला एका गार्डनी अडवलं की तुम्ही ह्या गेटनी जाऊ नका, इथून बाहेर जाता येत नाही, तुम्ही तिकडून जा म्हणून. आणि आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि आमच्याकडे बॅग्स पण होत्या, लगेज पण खूप होतं आणि त्या गार्डला विचारायची बुद्धी बापूंनीच दिली. आम्ही त्या गार्डलाच विचारलं की इथे राहायला आम्हाला भक्तिनिवास कुठे मिळेल किंवा हॉटेल्स कुठे मिळतील. तर तो गार्ड म्हणाला की हॉटेल्स कशाला शोधताय, इथेच राहा की, आणि इथे रूम्स भेटतील तुम्हाला, काय काळजी करू नका, आम्ही आहोत. आणि मग आम्ही म्हटलं आम्ही चौकशी केली आहे, रूम्स फुल आहेत आणि सकाळपर्यंत ऑलरेडी बुकिंग आहे, त्यामुळे आम्हाला रूम मिळणं तर पॉसिबल नाही आहे आणि प्रसाद पण संपलेला आहे, त्यामुळे आम्ही सकाळीच येऊ म्हणून नवीन बुकिंग करायला. तर मग तो म्हणला थांबा इथे 2 मिनिटं. आणि तो गेला. तोपर्यंत त्या गार्डच्या ओळखीचाच एक माणूस तिथून साईडून त्याच वेळेला जात होता. त्या गार्डने त्या माणसाला बोलवलं आणि त्या गार्डने सांगितलं की ह्यांना रूमची गरज आहे आणि हे कोल्हापूरहून आलेत आणि ह्यांना भेटत नाहीये रूम्स आणि जेवले पण नाही आहेत आणि आता हॉटेलमध्ये कधी जाणार जेवणार वगैरे. तर त्या माणसाने आम्हाला सांगितलं तुम्ही फक्त 2 मिनिटं थांबा, मी तुमचा फॉर्म घेऊन येतो, तुम्हाला रूमही मिळेल आणि तुम्हाला प्रसादही मिळेल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि आम्ही बसलो. 11:30 वाजले होते रात्रीचे आणि आम्हाला प्रसादही पोटभर मिळाला. त्यावेळी आम्ही प्रसाद केला, आम्हाला रूम भेटली आणि आम्ही रूममध्ये गेलो. आणि सकाळी आम्हाला काकड आरती म्हणजे बाबांची घ्यायची होती. मग आम्ही सकाळी पहाटे 3:30 वाजता उठून आंघोळी वगैरे केली आणि आम्ही बाबांच्या दर्शनाला गेलो. आणि बाबांच्या दर्शनाला गेलो आणि आम्हाला वाटलं लोक नसतील, गर्दी कमी असेल आणि आपल्याला आरती मिळून जाईल. आणि माझी म्हणजे स्वतःची एक इच्छा होती की बाबांची एक तरी आरती मला बाबांच्या गाभाऱ्यात उभी राहून करायची होती. आणि आम्ही दर्शनाला गेलो तर बघितलं तर दर्शनाला खूप गर्दी होती. लोकांच्या रांगा अशा लागलेल्याच होत्या, म्हणजे मे बी लोक 2 वाजता 1:30 वाजताच येऊन रांगेत उभी राहिली होती. आणि उभी राहिलो आणि बाबांची पहिली काकड आरती ती झाली. मग पुढे बाबांची एक पूजा असते आणि नंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती असते. आणि तिथे टीव्ही म्हणजे रांगेत उभारल्यावर सुद्धा आरती दिसत होती, पण ती टीव्ही वरती दिसत होती. आणि बाबांना आणि बापूंना दोघांनाही मनातून म्हणत होते की बाबा एक तरी आरती म्हणू द्या. म्हणजे इतके दिवस युट्यूबवरतीच ऐकलीये, टीव्हीवरतीच बघितले, तर ती आरती मला मिळू दे अशी इच्छा होती. आणि तोपर्यंत माझ्या पुढे म्हणजे एक 30-40 लोक असतील आणि तेवढ्यात त्या लोकांची त्यांनी लाईन सोडली पुढे. आणि बरोबर आरतीच्या वेळेला मी बाबांच्या गाभाऱ्यात होते आणि बाबांच्या समोरच होते. आणि आरती सुरू झाली. अक्षरशः आरती सुरू असताना
बापूंचं पण स्वरूप दिसत होतं, बाबाही दिसत होते आणि डोळ्यातून अश्रू तर येतच होते. आणि माझी सगळ्यात आवडती आरती होती ती शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर. खूप छान वाटलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.